जाऊ मार्केटमध्ये फिरू, कुठे मसाला आपल्याला चांगला मिळतं ते बघू. चला आता आपण. तर भारी वास आले गुलाबजाम. घेतले काकाला. हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. आज आहे सॅटर्डे आणि इथे मी आता जेवण बनवायला घेतलेलं आहे. परत जेवण करून आम्ही जाणार आहोत मसाल्याला, कल्याणला. तर बघू आता तिथे कसा आपल्याला मसाला मिळतो. आणि मग चला आता मी पटापट जेवण बनवते आणि मग जेवण करून आम्ही निघणार आहोत. आता इथे मी मिक्स भाजी बनवणार आहे आणि बिरटा बनवायचा आहे. तर इकडे मी भात पण ठेवले बनवायला. तर आता पटापट मी जेवण बनवून घेते आणि मग निघू आपण जायला कल्याणला मसाल्याला. A few minutes later. चला आता माझं जेवण पण पूर्ण झालेलं आहे, रेडी. इकडे बिड्डा ठेवले मी बनवत. आता तो पण होईल 5-10 मिनिटात. तर आता मी बसता आता TV बघायला मस्त. ब्लॅक. आता जेवायचा टाइम झाले ना, आता नारळ पाणी पियाचं होतं मला. हा जेवायला काय बनवलं असेल मला का माहिती? बिट्टा बनवला. आता आम्ही जेवण करून घेता मस्त. 1 hour later. जेवण करून निघालो जायला कल्याणला. तर चला बघू आता. हे गेल्या ना आता गाडी आणायला आलो. आता गाडी किती मागते खले बघा किती. पाणी मारायचा. आता इथं आल्या पाणी फक्त मारायला. पाणी मारायचा. जाम धूल उडतं गाडीवर. पाणी मारायचं फक्त. त्यांचं वाटतं जेवायचा टाइम झाला. आता जरा चाललंय आपण बैल बाजारात. कल्याणला बैल बाजारात. जुना बाजार. बैल बाजार त्याला बोलतात. नाव होतं तुला. मी तर पहिल्यांदाच चालले मसाल्याला कल्याणला. तसं आम्ही आमच्या आत्यालाच सांगतो दरवर्षी मसाला. पण बरं हे वर्षी जाऊ आपण स्वतः आणायला. बघू बरं कसं आहे. हे गेल्यात अगोदर ना हो. तुम्ही जायचं ना पहिला मसाल्याला. यांना माहिती आहे. आता मी तर नवीनच चालले. आता मला काही जास्त माहिती नाही. तर चला बघू आता आपण कसा मसाला घेत आहोत. आणि हळद पण घ्यायची आहे, गरम मसाला पण घ्यायचा आहे, सगळं घ्यायचं आहे. दे तुम्ही गाडी चालवता. द्या ना चालवता गाडी. चालू मला केव्हा शिकवता मग? हा शिकवणार आहेस का ना मला गाडी? फक्त आवरा सांगा. नाही का तू शिकून काय करणारच? मी चालवेन. मग तुम्ही इथे साईडला बसा, मी ते साईडला बसा. चालेल. ना शिकवणार गाडी. किती मस्त वाटत. पोचलो आता आम्ही कल्याणला. आता बघू मार्केट कुठे आहे. मला नाही माहिती, यांना माहिती आहे. ड्रेस मस्त मस्त होतो. भारी भारी ती भांड्यांची. जुना बाजार. सगळी इथं लग्नाची भांडी. लग्नाचं सगळं भेटतं इथं. चला आता आम्ही इथं गाडी पार्क केली आणि आता आपण जाऊ मार्केटमध्ये फिरू, कुठे मसाला आपल्याला चांगला मिळतं ते बघू. चला आता आपण. इकडे पार्किंगचा लय इश्यू आहेत बाबा. पार्किंगसाठी आम्ही तेवढा फिरलो. आता इथं आम्हाला भेटलो.
मस्त भारी वास आले गुलाबजाम. मला गुलाबजामुन खायला. कसा लागतं? नको रसगुल्ला. कसा लागतं? हा भारी. मस्त आता स्वीट्स खाल्लं आम्ही आणि आता चाललो मसाला बघायला. इथं आहेत भरपूर आहेत मसाल्याची दुकानं. चावल गर्दी असते. कुठला ये दुकानात? काय काय मध्ये बघा ही काश्मीरी मिरची सोडून 4-3 मिरची येणार तुम्हाला. भांडी लवंगी आणि बेडकी. कुठली घेतो? याच हा ही एक भेटेल ना? काश्मीरी नाही भेटणार. हा ही येतो ना? घेतले काकाला. सात किलो नको बी नको. पण चांगला राहील ना वर्षभर तरी. हा काका बघ मिरची अजून एक घेतले आम्ही 3.5 किलो. परत हालत पण पाहिजे. हा मित्र 2 मिनिट फक्त काढू द्या त्यांना. किती गेले? 3,900. हालत पण घेतले 3 किलो.
गणेश मोरे हा बरोबर आहे त्या और क्या मागताय? किती ना 2 किलो इंद्रायणी पण तांदूळ घेतले आम्ही. मिरची आहे का मिरची डालो एक काश्मीरी पाव किलो एक्स्ट्रा डालो एक में डालो किधर वो उसमें आले थे 3 किलो कर मध्ये काय काय मसाला घेतला आम्ही आता मसाला. आता 3.5 किलो घेतले म्हणजे 7 किलो मसाला घेतला. 3 किलो हळद आणि गरम मसाला घेतलाय. घेतला आता मसाला. आम्ही चाललो आता. अजून काय नाही घ्यायचं आपल्याला, फक्त मसालाच घ्यायचा होता. हा आहेत. आता यो आपल्याला मसाला चक्कीन पिसाला लागतो. आलो पाहिलं झाला 4-5 A few minutes later. मसाला वगैरे घेतला इथं ठेवले मस्त. आणि आता मी 2-3 दिवस मिरच्या मस्त सुकवीन उन्हान आणि मग चक्कीन देईन. हे करायला ना हो, भुजून सगळा गरम मसाला वगैरे सगळा भुजून मग चक्कीन द्यायचा. हे करायला वाटाला दलाला. मग मसाला आपला रेडी. 7 किलो आम्ही मसाला घेतला म्हणजे 3.5 किलो. आणि हळद घेतले 3 किलो आणि गरम मसाला घेतला 1 किलो. असं सगळं घेतला. 3.5 किलो मसाला आम्हाला 1200 रुपयाला पडला. आणि हळदीचा भाव आय थिंक 280 होता. 280 किलो 280 रुपये किलो. आणि गरम मसाल्याचा किती होता? 1120. गरम मसाला 1120 रुपये किलो. असं आम्ही सगळं काही बी घेतले. आणि आता 2 दिवस मी मस्त मिरच्या वालवीन. तर पूर्ण असा मसाला रेडी झाला तर मी कुठल्या तरी ब्लॉगमध्ये एक दाखवेन तुम्हाला का मसाला कसा आमचा झाले ते. आता चला आम्ही चाललो आता घरी. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कुठून मसाला घेता ते पण मला कमेंटमध्ये सांगा. मी तर फर्स्ट टाइम गेलेली मसाला आणायला. तसं आम्ही आमच्या आत्यालाच सांगतो मसाला घ्यायला. तरी मी तिथं गेल्यावर फोन केलेला का कसा काय घ्यायचं ते. तर आम्ही तसं घेतला. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.